महिलांवरती केलेल्या बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात याचे सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो सध्या समोर येत आहेत आणि यामध्ये शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांचा देखील फोटो आहे। अशामध्येच केसरकर यांचे निकटवर्तीय असलेल्या दीपक लोंढे यांची एसआयटी कडून चौकशी करण्यात आली आहे। दीपक लोंढे आणि अशोक खरात हे व्यावसायिक भागीदार असल्याचा संशय एसआयटीला आहे। त्यामुळेच खरातच्या प्रकरणी नेमलेल्या एसआयटीने दीपक लोंढे यांची चौकशी केल्याचं कळतंय। लोंढेंकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हे खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचतायत। खरात सोबत असणाऱ्या कनेक्शनच्या संशयामधून दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची चौकशी सुरू झाल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाकडून देखील जोरदार टीका सुरू आहे। ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होता असं ते 8 ते 10 वेळा आपल्या बाईटमध्ये सांगतात। अहो, ज्या मंत्र्यांना ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यातला फरक कळत नाही आणि ते शिक्षण मंत्री असतात आपल्या राज्याचे, महाराष्ट्रातल्या थोर जनते हो, अहो तुम्ही समजून घ्या आपण काय काय लोकांना निवडून दिलंय। दीपक लोंढे मला वाटते एक वेळचा नगरसेवक राहिलेला माणूस आहे। दीपक लोंढे हा त्यांचा अतिशय त्यांचे फायनान्शियल व्यवहार सगळे बघायचा। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। दीपक केसरकर हे याच अशोक खरातकडून पूजाविधी करून घ्यायचे असेही आरोप होत आहेत। मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन केसरकरांनी केलंय। तसंच ईशान्येश्वर मंदिराच्या कामामुळे खरात सोबत ओळख झाली हे देखील त्यांनी स्पष्ट केलं। कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे आणि अतिशय घृणास्पद अशा एका आरोपाच्या संदर्भात ही अटक आहे। त्याचा निषेध मी निश्चितपणे करतो, परंतु त्या संदर्भात जे काही चौकशी असेल आणि जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल। परंतु त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं। ईशान्येश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे। कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे। परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत। विशेषतः संजय राऊतने म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं, ते कसं चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।